हाय स्टुडंट्स, आता आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत, तो म्हणजे मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ इन्शुरन्स. ओके, सर्वात आधी आपण मिनिंग बघू इन्शुरन्सचं. मिनिंग ऑफ इन्शुरन्स. इन्शुरन्स इज अ फायनान्शियल सर्विस. इट इज पुलिंग ऑफ रिस्क. They are two parties to an insurance contract, insurance company and the insured party. The documents laying down the terms of the contract is called insurance policy. म्हणजे यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की इन्शुरन्स ही एक फायनान्शियल सर्विस आहे. इट इज अ पुलिंग ऑफ रिस्क, म्हणजेच ती एक जोखीम असते. तसंच ते इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्टचे दोन पार्टीज असतात, इन्शुरन्स कंपनी अँड इन्शुअर पार्टी. त्याचप्रमाणे टर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट असणाऱ्या डॉक्युमेंट्सना पॉलिसी म्हणजे अल्सो कॉल्ड पॉलिसी असं देखील यामध्ये म्हटलं जातं. ओके, त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे बघा, लेईंग डाऊन द टर्म्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट इज कॉल्ड इन्शुरन्स पॉलिसी. त्यांना इन्शुरन्स पॉलिसी असं देखील म्हटलं जातं. तर सेकंड पॅरा बघा, द इंटरेस्ट विच इज द इन्शुअर हॅज इन द सब्जेक्ट मॅटर ऑफ इन्शुरन्स इज नोन हॅज इन्शुरेबल इंटरेस्ट. जनरल इन्शुरन्स कवर लॉसेस केस बाय फायर, ॲक्सिडेंट अँड मरीन ॲडव्हेंचर्स. मरीन ॲडव्हेंचर्स म्हणजे त्यांनी ह्यामध्ये काय म्हटलं आहे बघा, की त्यांनी लास्ट म्हटलं आहे फायर, ॲक्सिडेंट अँड मरीन ॲडव्हेंचर्स. म्हणजेच इन्शुरन्स सब्जेक्टमध्ये त्यांनी उतरवलेले इंटरेस्ट हे इन्शुरन्स इंटरेस्ट म्हणून त्या म्हणजे ते इन्शुरन्स इंटरेस्ट म्हणून ते इंट्रोड्यूस केले जातात. तसंच जनरल इन्शुरन्स त्यामध्ये फायर, ॲक्सिडेंट अँड मरीन ॲडव्हेंचर्सने झालेला जो लॉस असतो तो कवर करून घेतला जातो. कशामुळे झालेला लॉस? तर फायर, ॲक्सिडेंट अँड मरीन ॲडव्हेंचर्स ह्यामधून झालेला जो काही लॉस असतो तो सुद्धा यामध्ये कवर केला जातो. आणि लास्ट पॅरेग्राफ बघा, इट इज एस्टिमेटेड दॅट इन द नेक्स्ट 10 years in India would require investment of the order of $1 million. Insurance companies not only provide risk cover to infrastructure projects, they also contribute long-term capital. म्हणजेच ह्यामध्ये ते काय म्हणतायत की असा अंदाज आहे, नॉट त्यांनी गॅरंटी किंवा शॉर्ट त्यांनी सांगितलेलं नाही आहे, असा अंदाज आहे की इंडियामध्ये नेक्स्ट 10 yearsमध्ये $US ऑर्डर्स म्हणजे ज्या काही $US असतात त्या ऑर्डर्सच्या इन्व्हेस्टर्सची आवश्यकता असेल. इन्शुरन्स कंपनीज या ओन्ली इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट रिस्क नसतात, तर लॉंग टर्म कॅपिटल्सना पण असतात. म्हणजे जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट असतात त्यांनाच फक्त रिस्क असते असं नाही, तर लॉंग टर्म कॅपिटल जे असतात त्यांनासुद्धा रिस्क जोखीम ही यामध्ये असते. ओके, आता नेक्स्ट पॉईंट आहे डेफिनेशन ऑफ इन्शुरन्स. इन्शुरन्सचे डेफिनेशन्स बघा, दोन दिले आहेत त्यांनी. पहिली बघा, इन्शुरन्स इज अ फायनान्शियल अरेंजमेंट दॅट रिडिस्ट्रीब्यूट द कॉस्ट ऑफ अनएक्सपेक्टेड लॉसेस. म्हणजे ह्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की इन्शुरन्स ही एक फायनान्शियल अरेंजमेंट आहे जी अनएक्सपेक्टेड लॉसेसच्या कॉस्टचे रिडिस्ट्रीब्युशन करते. ओके, सेकंड बघा, इन्शुरन्स इज अ डिव्हाइस टू प्रोटेक्ट एजंट रिस्क और अ प्रोव्हिजन एजंट्स इनविजिबल contingency or a cooperation device of spreading risk. म्हणजेच ह्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की इन्शुरन्स हे प्रोजेक्ट्स अगेन्स्ट रिस्क अँड इनविजिबल कॉन्टिंजन्सी, इन्व्हेंटेबल जी काही कॉन्टिंजन्सी असते ती पसरवण्याचं एक कोऑपरेशन डिव्हाइस आहे असं त्यांनी यामध्ये म्हटलेलं आहे. ह्या झाल्या तुमच्या इन्शुरन्सच्या दोन डेफिनेशन्स अँड मिनिंग ऑफ इन्शुरन्स. ओके, थँक्यू.